सर्वांशी चर्चा करून एक उमेदवार ठरवण्याचं आवाहन केलं. केवळ मराठाच नाही तर सर्व जातीचे उमेदवार द्या असं आवाहनही जरांगेंनी केलं. मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची. एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून ते मराठ्याचेच नाही द्यायचे, सगळेच द्यायचे. मग होऊन द्यायचं तर मग दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, धनगर बांधव असेल, वंजारी बांधव असेल, बारा बलुतेदार असतील, सगळ्यांचेच द्यायचे. नुसतं आपलंच घोडं नाही दामटायचं. मग यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचं खपा खप मतदान करायचं मराठ्याने त्याला. या बैठकीत बोलताना जरांगेंनी आपण राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाची मूठ बांधण्याचा प्रयत्न केला. जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंनीही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जो स्टँड घेतला की त्यांना राजकारण याच्यातून करायचं नाही, हे त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं.